सकाळी सकाळी दही खाणं चांगलं आहे म्हणतात, पण मी श्रीखंड घेऊन आलो कारण की आपल्याजवळ दह्यात टाकायला साखरच नव्हती. गोष्ट अशी आहे, मी घरी गेलो होतो ना तर माझ्या तोंडाला आले छाले, त्यामुळे मी डेअरी प्रोडक्ट जास्त कंझ्युम करतोय. आणि तुम्हाला पण समजत असेल की व्हॉइस ओव्हर मध्ये पण माझा आवाज एवढा क्लिअर नाही कारण की पूर्ण जीबीवर पण छाले आलेले. तर ते जाऊ दे, आपल्या लॅपटॉपची केअर पा किती करणं लावली, कारण की नवीन नवीन लॅपटॉप आहे त्याच्यावर तर धूळ पण नाही बसून देऊ राहिलो आपण. त्याच्या टाइम मध्ये आम्ही भिडलेलो असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल कम्प्लीट करायला. आणि लेकर लायब्ररीत पा काय लिहितात तिथं नाव लिहिलंय, नंबर लिहिलाय, विचार कॉल करा म्हणतात. आणि नेमकं तिथं बघा कोण बसला, प्रणव. मग मी गेलो लस्सी घ्यायला कारण की तोंडाला छाले आलेले आहेत, तर मी चहा तर काही पिऊ नाही शकत, म्हणून मी ना लस्सीचा स्वाद घेतला. नाही रे भाऊ, छाले आले तोंडाला की बरोबर जेवण पण नाही करताय. त्यानंतर आमची होती डीएसची लॅब. आमच्या डीएसची लॅबची वायवाय म्हणजे आमची पूर्ण बेइज्जती. मला तर असं वाटतंय आपण किती पण अभ्यास करून जा तरी मॅडम असं विचारते की याची बेइज्जती कशी काय होईल. म्हणजे आपली बेइज्जती झाली की मॅडमला गमते. पाहिजे 70,000च लॅपटॉप आहे, 70 रुपयाची पार्टी पाहिजे. 70,000च लॅपटॉप आहे, 70 रुपयाची प्रॉपर्टी ना पार्टी. मी धिंगाणा करण मग पाहिजे पार्टी आम्हाला भेटलीच पाहिजे. पार्टी हा मूलभूत हक्क आहे सगळ्यांना. पार्टी भेटलीच पाहिजे. एवढा खर्च करताय. राम पवार हाय हाय, राम पवार हाय हाय. हमारी मांगे पुरी करो. आता येईल म्हटलं, अरे बाबा माझी अंडरवेल घरी राहिली, ते आणायला पैसे नाही, तुम्हाला पार्टी कुठून देऊ मी. आता पोट्टे काही सुधरत नाही. तू पाय अजून काही ना काही पेंटिंग करणं लावली डेस्कवर शाळेतल्या सारखं. काय लिहू राहिले काय सांगा बिचारे, हे मकसद आणि काही ना काही मुस्कानच लिहू राहिले. मकसद आहे तबाई. तर होतं आमचं UHVचं लेक्चर, त्यासाठी अर्धे जास्त मुलं घरी गेलते.